मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्याला म्हणजे सुमित म्हसकर जे जिंदल विद्यापीठाचे प्राध्यापक आहे, सोशलॉजिस्ट आहेत, त्यांनी आणि राहुल सपकाळने 2022 ऑक्टोबरला पेपर लिहिला EPW त्याच्यामध्ये त्यांनी बॅकवर्ड का फॉरवर्ड या सिद्धांतावरच किंवा बॅकवर्डनेसची प्रमाण काय किंवा फॉरवर्ड असण्याचं प्रमाण काय, आणि त्याच्यावर आपल्याला ते संशोधनामध्ये दिसतं की अनेक अँझायटीज झालेल्या आहेत. एक तर प्राथमिक अशी होती की जेव्हा म्हणजे मराठा समाजाचे त्या काळातले सगळ्यात मोठे म्हणजे स्वतंत्रतेच्या काळामध्ये मोठे नेतृत्व अमरावती जिल्ह्यातले डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि शिकलेला माणूस UK मध्ये म्हणजे त्यांची जी बुद्धिमत्ता होती ते त्यांना म्हणजे त्यांच्यानी बाबासाहेबांची जी आपल्याला म्हणजे ऑफकोर्स दिल्लीमध्ये आपण गेलं तर सगळे तर त्या काळात पंजाबरावांनी ॲडवाईस केलं होतं की बाबा या प्रकारची तुम्ही जातीची लिहायला सुरुवात करा. आता काय अडचण काय माहिती आहे का, एक आहे कास्ट प्राईड आणि एक आहे कास्ट डिराईड, म्हणजे जसं डिरायडिंग होतं आणि एकाचं प्राईड होतं. आता ते प्राईड करणारा वर्ग कोणता होता की ज्यांच्याकडे जमिनी त्यांच्या मालमत्ता सगळ्या ठीक होत्या, सत्ताधीश, आणि त्यांनीच काय केलं नेहरूच्या कृपेने राजकारणामध्ये त्यांना पॉलिटिसाइज करून आणलं. आणि एक होता जातीमुळे प्रताडित होता, जे डिरायडेशन, त्याचं स्वतःच नुकसान होत होतं. तर ह्याच्यामुळं काय झालं की आजच्या काळामध्ये जमिनी ज्या हव्या आहेत त्या जमिनी तेवढ्या नाही आहेत, आणि जरी आहेत तरी काम करणारे लोक नाही आहेत. तुमचा माळी, तुमचा सुतार, तुमचा महार हे सगळे लोक सोडून गेलेत. आज ग्रामीण भागातून ते आपल्या अर्बन लोकेशनमध्ये आदिवासी समाज तसंच झालेला आहे. त्याच्यामुळं हा जो मुद्दा आहे की मराठा आणि OBC, खरं तर हे मराठा वर्सेस OBC मुद्दा नसलाच पाहिजे, कारण हा मुद्दा आहे आरक्षणाचा. आणि आपण आरक्षणाच्या लॉजिकल गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला टेम्परामेंट जो आहे संविधानाचा काय सांगतो, लेटेस्ट रिपोर्ट आपण पाहिला पाहिजे. आणि लेटेस्ट रिपोर्टमधून डेटा आपल्याला दिसेल की मराठा समाजातलंही जे मुद्दे आहेत, एकतर देशमुखी करणारे आमच्याकडे भरपूर आहे, एक स्वतःला मराठा म्हणून घेणारे, आणि एक कुणबी ओरिजिनल जी कसणारी जी जात आहे कुणबी, म्हणजे उत्तर भारतात कुर्मी आले, शिवाजी महाराजांची जी कास्ट किंवा संत तुकाराम महाराजांची जी कास्ट म्हणली जाते, ही त्या प्रकारचे आपल्याला वर्गीकरण दिसतं. पण आता याच्यात काय माहितीये का, याच्यात जो रुलिंग क्लास आहे जो स्वतःला मराठा आयडेंटिटी त्याचं बेनिफिट भेटलं त्याला, अदरवाईज ही वुड नॉट और शी वुड नॉट हॅव क्लेम मराठा आयडेंटिटी. तुम्हाला बेनिफिट नाही तर सरंजाही होती ना, म्हणजे रुलिंग क्लासच्या पार्टमध्ये होता. पण मराठा एक कॉमन कॅटेगरी म्हणणं रिडिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये हे चुकीचं ठरेल. कारण मराठा कुड बी एनीबडी, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मराठ्यांच्या ज्या पोट जाती आहेत ज्या कुळानिशी ठरल्या जातात महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी कुळानिशी, जोपर्यंत याची जबरदस्त आपल्याकडे अनालिसिस होणार नाही किंवा त्याचं प्रतिनिधित्व डेटानुसार भेटणार नाही, तोपर्यंत आपण सरसकट कॉमन मराठा म्हटलं. जसं मुख्यमंत्री मराठा आहे, मंत्रालयात काम करणारे बहुतेक जे उच्च पदाचे अधिकारी आहेत मराठा आहेत, किंवा अनेक ठिकाणी राजकीय नेते आपण सगळे कारखाने शाळा शिक्षण मराठ्यांचे सगळं बिलकुल. आणि याचं आपल्याला शरद पवारांनी मराठा समाजावर केलेलं लय मोठं उपकार आहे, ते कधीच विसरू शकत. म्हणजे ज्या प्रकारे त्यांना त्यांच्या मॉडर्न इकॉनॉमीमध्ये आणण्यासाठी हे कारखाने किंवा शाळा किंवा बाकीचे इकॉनॉमीमध्ये त्यांना आणण्याचा जो हे केलं, हे शरद पवारांनी केलेलं आहे त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या काळाच्या नंतर, आणि त्याचंच आपण आज आउटपुट NCPच्या रूपाने पाहतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.